राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षकांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नावर वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी सभागृहात आवाज उठवला। पवित्र प्रणाली अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम देण्याची घालण्यात आलेली अट अनेक पात्र व गुणवंत शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त करत ग्रामीण व दुर्गम भागातील जागांचा विचार करता ही मर्यादा शिक्षकांच्या संधी कमी करणारी आहे। म्हणून सभागृहात आमदार राजू नवघरे यांनी शासनाकडे ठाम मागणी केली। यामध्ये 50 प्राधान्यक्रमांची अट तात्काळ रद्द करून शिक्षकांना अमर्यादित प्राधान्यक्रम देण्याची परवानगी द्यावी। शिक्षक हे समाज घडणीचे शिल्पकार आहेत, त्यांच्या न्याय मागणी आणि हक्कांसाठी लढणं ही आपली सामूहिक जबाबदारी असं म्हणत शिक्षकांना न्याय मिळावा आणि भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ व्हावी यासाठी आमदार राजू नवघरे यांनी मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवलाय। पाहूयात। राजू नवघरे साहेब। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी एक मागणी आपल्याकडे मांडत आहे। पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांना जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करण्याची जाचक अट रद्द करून अमर्याद अनलिमिटेड प्राधान्य क्रमांक देण्याबाबत